एक माणूस एस टी स्टँडमध्ये काचाच्या कॅबिनमध्ये एक ग्रस्त बसलेला असतो, काचाच्या कॅबिनमध्ये. त्याच्याकडे एक दुसरा ग्रस्त गेला. जे काचाच्या कॅबिनमध्ये बसलेला ग्रस्ताचं किमान वय 52-53 वय असेल, 52-53. तिथं हा ग्रस्त गेला, म्हणला तुम्ही येत का? तर म्हणलं हो. बरोबर, लग्न वगैरे झालं आहे का? आता 52-53 म्हणल्यावर तसंच राहिला असेल का? मला लग्न झालं आहे. मला लेकरं बाळ, मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी. बरोबर म्हणले. मग मुलगी लग्न, म्हणले मुलीचं लग्न झालं, जावई नोकरीवाले मिळाले चांगले, 2 मुलं आहेत, त्यांचे लग्न झाले, त्यांना नोकरी आहेत. म्हणले मुलं काय नोकरी करतात? मला एक लाईट खात्यामध्ये आणि एक शिक्षक आहे. तर शिक्षकाला किती पगार आहे? तर मला शिक्षकाला 40,000 रुपये महिना आहे, आणि ते लाईट खात्यात आहे म्हणले त्याला 20,000 रुपये महिना. 40 आणि 20 60,000 रुपये. तुम्हाला म्हणलं मला 40,000 आहे. म्हणजे 1,00,000 रुपये तुमच्या घरात येतात महिन्याला. म्हणलं हो. मग घर स्वतःचं बांधलं आहे का किरायाने राहतात? म्हणले स्वतःचं बांधलं आहे. बरं स्वतःचं बांधलं म्हणजे कॉलम घेतलेत का लोड बिरिंग केली? तो म्हणलं तुला कोणत्या गावाला जायचं आहे? तो म्हणला कुठंच नाही. म्हणलं मग एवढा तारास मला का म्हणते तो? तो म्हणला मी तारास देतच नाही, तर लिहिलंय चौकशी करा म्हणून करतो. मग का घरादाराची चौकशी करायची का? घरादार होय, घरादाराची चौकशी करायची का? चौकशी करायची कशाची? हे लक्षात आलं पाहिजे. जे करायचं ते केलं पाहिजे महाराज.